काळ कधी कधी थांबत नाही, पण काही आवाज असे असतात जे काळालाच थांबवतात. आशाताई हा फक्त एक आवाज नव्हता, तो एक अनुभव होता, एक भावना होती, एक जादू होती. आज ती जादू शांत झाली आहे, पण तिच्या स्वरांचे प्रतिबिंब अजूनही प्रत्येक मनात झंकारत आहे. पिया तू अब तो आजामधील ती खटाळता, दम मारू दममधील बेधडकपणा, दिल चीज क्या है मधील नजाकत, इन आँखों की मस्तीमधील अदाकारी, ये मेरा दिलमधील आत्मविश्वास, झुमका गिरारेची लय, रंगीलारेची उर्मी ही गाणी नाहीत तर जीवनाच्या असंख्य छटा आहेत. चुरा लिया है तुमने ओ हसीना जुल्फों वाली, आओ हुजूर तुमको, मेरा कुछ सामान, राधा कैसे ना जले यांसारख्या गीतांनी त्यांनी प्रत्येक पिढीला वेड लावलं. आणि लता दीदींसोबत मन क्यों बहका रे आधी रात को हे गाणं दोन स्वरसम्राज्ञींच्या जादुई संगमाचं सुंदर उदाहरण. त्यांच्या स्वरांमध्ये एक विलक्षण तरलता होती, जणू गंगेचं पाणी शांतपणे वाहतंय, पण त्यात एक अथांग शक्ती आहे. त्यांनी केवळ गाणी गायली नाहीत तर प्रत्येक शब्दाला आत्मा दिला. 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशाताईंनी आपल्या आयुष्यात 20पेक्षा अधिक भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी गायली. ही केवळ संख्या नाही तर एक विक्रम आहे. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली. अनेक संघर्ष, वैयक्तिक चढउतार आणि स्पर्धेच्या काळातही त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आर डी बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी तर भारतीय संगीताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. त्यांच्या आवाजाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील श्रोत्यांना भुरळ घातली. महाराष्ट्र भूषण, बांगला भूषण, पद्मविभूषण यांसारख्या सर्वोच्च सन्मानांनी त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा दिला. आज त्या आपल्या नजरेसमोर नाहीत, पण खरंच त्या गेल्या आहेत का? कारण प्रत्येक वेळी जेव्हा एखादं जुनं गाणं वाजतं तेव्हा त्या पुन्हा जिवंत होतात. त्या एक व्यक्ती नव्हत्या, त्या एक अखंड स्वरगंगा होत्या जी कधीच आटणार नाही. आशाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.